सेकंड क्वाड्रंट आलं -π/2 टू +π/2 4th and 3rd. तर तुम्हाला प्रूव्ह करायचं देन प्रूव्ह दॅट तुम्हाला प्रूव्ह करायचं dy/dx म्हणजे याचा डेरिव्हेटिव्ह या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला मिळेल 1/√1 - x² आणि mod of x ची किंमत त्यांनी दिली आहे स्ट्रिक्टली लेस दॅन 1 होती. तर आपण याचा डेरिव्हेटिव्ह आपण सॉल्व्ह करूया. कसं सॉल्व्ह करणार एक सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला जे स्टँडर्ड फंक्शन आहे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन sin इनवर्स ऑफ x. बाकीचं आपण फॉर्म्युला ऍज इट इज लिहिणार आहे कारण याच्यावर क्वेश्चन तुम्हाला जो विचारतात तर ते प्रॉब्लेम्स विचारतात. हे स्टँडर्ड फंक्शन आहे तर याच्यावरती तुम्हाला प्रॉब्लेम्स विचारते म्हणून आपण एक सॉल्व्ह करून देतो मी तुम्हाला. तर आपण थेरमचा वापर करून आपण आता हा सॉल्व्ह करणार. आताच आपण थेरम बघितला तर त्या थेरमचं स्टेटमेंट काय होतं जर तुम्हाला dy/dx म्हणजे डेरिव्हेटिव्ह इनव्हर्स फंक्शनचा फाइंड करता येतो तो कसा फाइंड करता येतो 1/dx/dy. तर या फॉर्म्युल्याचा वापर करून आपण इनव्हर्स फंक्शन जो आहे याचं म्हणजे y sin इनव्हर्स ऑफ x याचा डेरिव्हेटिव्ह आपण हा फॉर्म्युला वापरून काय करणार आहे सॉल्व्ह करणार. जो थेरम मध्ये फॉर्म्युला बघितला तर त्याचा वापर करून आपण सॉल्व्ह करूया. आता इथं काय दिलंय बरं गिवन दॅट काय दिलंय त्यांनी फंक्शन मध्ये y sin इनव्हर्स ऑफ x दिलंय बघा y sin इनव्हर्स ऑफ x आणि x च्या किमती त्यांनी सांगितलंय -1 is less than or equal to x is less than 1 आणि -π/2 is less than or equal to y is less than or equal to π/2. ओके तर y ची किंमत जर sin इनव्हर्स ऑफ x असेल तर x ची किंमत तुम्हाला लिहिता येईल x हा sin इनव्हर्स इकडे शिफ्ट करतो मग काय होईल बरं sin ऑफ y मिळेल sin ऑफ y. आता हे फंक्शन जे मिळाले नवीन x sin ऑफ y हे जर डिफरन्शिएट केलं डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y कर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y मग x चा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल बरं तुम्हाला dx/dy कारण की विथ रिस्पेक्ट टू y केलाय म्हणून x चा डेरिव्हेटिव्ह मिळाला dx/dy आणि sin y चा डेरिव्हेटिव्ह काय मिळाला sin चा डेरिव्हेटिव्ह काय cos ऑफ y याला इक्वेशन नंबर मी 1 देतो. हे जे मिळाले ना ते इक्वेशन नंबर 1 देतो. मग dx/dy 11वी 12वी सायन्स मध्ये चांगले गुण मिळवून करिअर घडविण्यासाठी आजच जॉईन करा गायकवाड क्लासेस राहता. cos of y पण आपल्याला तर फाइंड करायचं तुम्हाला इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह मग बाय थेरम म्हणता येईल तुम्हाला therefore बाय थेरम पण cos of y ची पण किंमत तुम्हाला लिहिता येईल ना. तर cos of y ची किंमत तुम्हाला फंडामेंटल आयडेंटिटी फर्स्ट माहिती आहे काय बरं sin square y plus cos square y is equal to 1 आहे. तर आपल्या इथे cos of y आले बघा मग cos square y ची किंमत तुम्हाला लिहिता येईल cos square y is equal to 1 minus sin square y लिहिता येईल. ओके म्हणून cos y ची किंमत तुम्हाला मिळाली प्लस और मायनस रूट मध्ये 1 minus sin square y. ही किंमत cos of y ची इथे पुट करतो कारण की cos of y आले म्हणून याची किंमत काय लिहिता येईल प्लस और मायनस रूट मध्ये 1 minus sin square y लिहिता येईल. पण sin y ची किंमत तर इक्वेशन नंबर 1 मध्ये सांगितली त्याची किंमत काय मिळाली बघा sin of y is equal to x म्हणून काय लिहिता येईल is equal to प्लस और मायनस रूट 1 minus x square लिहिता येईल 1 minus x square आणि इकडे काय मिळालं dx/dy मिळालं. ठीक आहे तर dx/dy ची किंमत मिळाली तुम्हाला प्लस और मायनस रूट मध्ये 1 minus x square. मग बाय तुम्हाला फाइंड काय कशाचा डेरिव्हेटिव्ह करायचा आहे y चा y is equal to sin inverse of x म्हणजे dy/dx फाइंड करायचं आहे. इथे काय मिळाले तुम्हाला dx/dy मिळाले. म्हणजे बाय थेरमचा वापर करून तुम्ही काय म्हणू शकता therefore बाय थेरमचा वापर करून काय म्हणता येईल तुम्हाला dy/dx ची किंमत तुम्हाला काय लिहिता येईल 1/dx/dy लिहिता येईल आणि इथे काय लिहिता येईल dx/dy is not equal to 0. बघा थेरमची कंडिशन मध्ये असं दिलंय मग त्यानुसार dx/dy ची किंमत कधी इथे पुट करता येईल. मग काय मिळालं 1/dx/dy ची किंमत आहे बघा प्लस और मायनस रूट मध्ये काय आहे 1 minus x square. ओके हे मिळालं तुम्हाला dy/dx. आता इथं दोन मिळाले प्लस और मायनस मिळाले पण एक जर ऑब्झर्व जर केलं तर इथं तुमचं फंक्शन जे आहे sin इनव्हर्स ऑफ x आहे आणि कोणत्या क्वाड्रंट मध्ये आलाय तो sin
बघा -π/2 टू +π/2. ओके, आणि हा जो आहे तर तो कोणत्या क्वार्टर मध्ये येतोय? इथं cos ऑफ y आला ना, याचा डेरिव्हेटिव्ह येतोय. आणि हा जो आहे तर फोर्थ अँड फर्स्ट क्वार्टर त्यामध्ये cos काय असतो? पॉझिटिव्ह असतो. इथे cos ऑफ y आहे, म्हणून याची किंमत घेताना या दोन पैकी आपल्याला एक कन्सिडर करावं लागेल. कोरोनाच्या काळात तुमचं राहिलेलं MSc करण्यासाठी गायकवाड क्लासेसला आजच भेट द्या. ती कोणती असेल? प्लस असेल. कारण की का आपला cos ऑफ y या क्वार्टर मध्ये काय आहे? पॉझिटिव्ह. म्हणून काय मिळालं? 1/√1 - x² मिळाला. म्हणून तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळाला dy/dx इज इक्वल टू 1/√1 - x². कोणाचा डेरिव्हेटिव्ह मिळाला? साइन इनव्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह मिळाला. साइन इनव्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/√1 - x². ठीक आहे. तर आपण बाकीचे जे आहे तर ते ऍज इट इज राईट डाऊन करूया. तर याचा नंतर पुढचा डेरिव्हेटिव्ह जो आहे तर तो आहे cos इनव्हर्स ऑफ y. तर पुढचे फॉर्म्युले ऍज इट इज लिहू. सेकंड नंबरचा आहे जर y ची किंमत जर cos इनव्हर्स ऑफ x जर असेल तर त्याचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय मिळेल? देयरफॉर dy/dx इज इक्वल टू तुम्हाला डेरिव्हेटिव्ह मिळेल -1/√1 - x². त्याच्यानंतर पुढचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन कोणतं आहे? y इज इक्वल टू tan इनव्हर्स ऑफ x आहे. तर tan इनव्हर्स x चा डेरिव्हेटिव्ह आहे dy/dx इज इक्वल टू 1/1 + x². त्यानंतर फोर्थ नंबरचं ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे y इज इक्वल टू cot इनव्हर्स ऑफ x. देयरफॉर dy/dx इज इक्वल टू काय मिळेल तुम्हाला? -1/1 + x² मिळेल. त्यानंतर 5 नंबरचा आहे y इज इक्वल टू sec इनव्हर्स ऑफ x. आणि sec इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे dy/dx इज इक्वल टू 1/x × x² - 1 मिळेल. x² - 1. आणि लास्ट नंबरचा आहे दॅट इज 6 नंबर y इज इक्वल टू cosec इनव्हर्स ऑफ x जर असेल इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तर त्याचा डेरिव्हेटिव्ह काय मिळेल? dy/dx इज इक्वल टू -1/x × x² - 1. या पद्धतीने आपण डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केले बघायचे. इनव्हर्स फंक्शन आहे स्टँडर्ड ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन तर त्यांचे डेरिव्हेटिव्ह सॉल्व्ह केले तर साइन इनव्हर्सचा x चा डेरिव्हेटिव्ह काय आहे? 1/√1 - x². cos इनव्हर्सचा काय आहे? -1/√1 - x². tan इनव्हर्सचा काय आहे? 1/1 + x². cot इनव्हर्सचा काय आहे? -1/1 + x². sec इनव्हर्स ऑफ x चा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x × x² - 1. आणि लास्ट नंबरचा आहे y इज इक्वल टू cosec इनव्हर्स ऑफ x. तर त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे -1/x × x² - 1. तर याचे जे फॉर्म्युले आहेत ते स्टँडर्ड आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी लागतील. आजचं लेक्चर सगळं समजलं सगळ्यांना? थँक्यू. MSc आता अनेक पर्यायांमध्ये उपलब्ध. Good afternoon, all of you. Today we are seeing derivative of inverse function. ठीक आहे. लास्ट लेक्चरला आपण बघितलं असेल बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन बघितलं. तर डेरिव्हेटिव्ह ऑफ कंपोजिट फंक्शन वरती आपण थेरम बघितला आणि त्याच्यावरती एक्झाम्पल घेतले बघा. तर आता पुढचा जो पॉइंट आहे डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आहे. तर इनव्हर्स फंक्शन म्हणजे काय तुम्हाला माहिती असेल बघा. 11वी मध्ये बघितलं बघा जे फंक्शन जे आहे तर जे 1 आणि 1 आहे तर त्याचा इनव्हर्स काय होतो? एक्झिस्ट होतो बघा. 11th स्टँडर्ड मध्ये बघितलं असेल बघा. तर आपण त्या इनव्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह आपण थेरमचा वापर करून आपण सॉल्व्ह करतो. तर त्या थेरमचं स्टेटमेंट बघूया. थेरम पेपर मध्ये येऊ शकतो. तर थेरमचं स्टेटमेंट आहे सपोज y is equal to f of x जर असेल y is equal to f of x is differentiable function of x on an interval r. कोणत्या इंटरवल मध्ये? r मध्ये. and y is 1 and 1 to 1 दिले फंक्शन जे आहे ते 1 आणि 1 to 1 दिले. and पुढे त्यांनी सांगितले dy/dx is not equal to 0 पण आहे. कोणत्या इंटरवल मध्ये? r इंटरवल मध्ये. and so
if f inverse of y is differentiable on f of r, then तुम्हाला प्रूव करायचं आहे d by dy of f inverse of y is equal to 1 upon f dash of x. और हे स्टेटमेंट तुम्हाला और मध्ये असं लिहिता येईल dx upon dy is equal to 1 upon dy by dx असं लिहिता येईल. तर कंडिशन पण दिली dy by dx ची किंमत काय होईल 0 होते कारण की डेरिव्हेटिव्ह एक्झिस्ट होणार नाही तरी. तर आता या थेरमचा स्टेटमेंट नंतर स्टेटमेंट काय आहे जर y is equal to f of x असं फंक्शन असेल तर काय आहे डिफरन्शिएबल इंटरवल मध्ये I इंटरवल मध्ये आणि y हे जे आहे y फंक्शन ऑफ x आहे ना ते काय आहे बरोबर आणि ऑनटू ऑब्वियसली त्याचा इन्व्हर्स काय होईल मग एक्झिस्ट होईल आणि त्या इन्व्हर्स फंक्शनचा डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काय मिळेल d by dy of f inverse of y is equal to 1 upon f dash of x मिळेल. त्याचा डेरिव्हेटिव्ह घ्यायचा कोणाचा या y फंक्शनचा हे फंक्शन ऑफ x आहे. हेच ॲज इट इज असं काय लिहिलंय और म्हणून असं लिहिलंय dx upon dy is equal to 1 upon dy by dx. बघा आपण लास्ट लेक्चरला याचा कंपोजिट फंक्शनचा थेरम प्रूव्ह केला. तसंच आपण हा थेरम प्रूव्ह करण्यासाठी इंग्लिश नोटेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह यूज करतो. तर त्या स्टेटमेंट मध्ये आपण काय बघितलं होतं बघा लेट जर dx आणि dy या दोन असं दिसता येतं मग काय कन्सिडर करता येईल डेल्टा x and डेल्टा y काय विथ स्मॉल इन्क्रीमेंट इन कशामध्ये इन्क्रीमेंट आहे x आणि y मध्ये इन्क्रीमेंट आहे रिस्पेक्टिव्ह. therefore मग तुम्हाला ते हे प्रूव्ह करायचंय बघा dx upon dy ची किंमत काय प्रूव्ह करायची आहे 1 upon dy by dx हे प्रूव्ह करायचंय. तर हे प्रूव्ह करण्यासाठी मी कन्सिडर dx delta x upon delta y multiplied by delta y upon delta x याची किंमत काय होऊन जाईल बरं कॅन्सल होऊन जाईल बघा डेल्टा x कॅन्सल डेल्टा y कॅन्सल काय मिळेल 1 मिळेल. आणि प्रूव्ह हे करायचंय dx upon dy. मग ही जी किंमत जी आहे dy by dx हे प्रूव्ह करायचं ना ही किंमत मी इकडे शिफ्ट करतो. मग डेल्टा x upon डेल्टा y ची किंमत तुम्हाला काय लिहिता येईल 1 upon डेल्टा y upon डेल्टा x असं लिहिता येईल डेल्टा y upon डेल्टा x. आता दोघांचं पण लिमिट घेतो ॲज लिमिट डेल्टा x टेंड्स टू टेकिंग लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0. दोघांचं पण काय घेतलं लिमिट घेतलं. लिमिट घेतल्यानंतर काय होईल बरं लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y इज इक्वल टू इकडे आपण काय लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 इकडे काय आहे 1. खूप साऱ्या डिजिटल गोष्टींसाठी MSCIT गायकवाड क्लासेस. तर दोन्ही साइडचं लिमिट घेतो बघा लिमिट ॲज डेल्टा x टेंड्स टू 0. तर या दोन्ही साइडचं लिमिट जर घेतलं तर काय होईल लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y बघा इज इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 1 अपॉन डेल्टा y अपॉन डेल्टा x. याचं लिमिट एक्झिस्ट होईल बघा डिनॉमिनेटरला डेल्टा x टेंड्स टू 0 बघा पण याचं लिमिट एक्झिस्ट होणार नाही म्हणून मी काय करतो लिमिट चेंज करावं लागेल. ॲज डेल्टा x टेंड्स टू जर 0 असेल तर डेल्टा y टेंड्स टू काय होईल 0 होईल. कारण की का थेरमच्या स्टेटमेंट मध्ये सांगितलंय y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ x आहे म्हणून मला लिमिट काय करता येईल चेंज करता येईल. म्हणून लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 बघा चेंज केली डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y याची किंमत इज इक्वल टू लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 1 अपॉन डेल्टा y अपॉन डेल्टा x असं लिहिता येईल बघा. आणि थेरमच्या स्टेटमेंट मध्ये सांगितले सिन्स y इज डिफरन्शिएबल फंक्शन ऑफ काय x आहे म्हणून याची किंमत जी आहे तर ती तुम्हाला इंग्लिश नोटेशन वरून लिहिता येईल लिमिट डेल्टा x टेंड्स टू 0 डेल्टा y अपॉन डेल्टा x याची किंमत तुम्हाला लिहिता येईल dy by dx. म्हणून या इक्वेशन नंबर मी याला 1 लिहितो आणि याला 2 लिहितो. म्हणून
म्हणून इक्वेशन नंबर 2 तुम्हाला लिहिता येईल. देअरफॉर इक्वेशन नंबर 2 बिकम्स, काय लिहू बरं इक्वेशन नंबर 2 बिकम्स देअरफॉर लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y ची किंमत तुम्हाला लिहिता येईल. याची किंमत घ्या इक्वेशन नंबर 3 वरून तुम्हाला काय लिहिता येईल 1 अपॉन dy बाय dx लिहिता येईल. बघा लिमिट x चे झाले त्याच्यामुळे तुम्हाला याची किंमत लिहिता येईल. पण ही जी किंमत जी आहे तर ती LHS बरोबर आहे. LHS इज इक्वल टू RHS. म्हणून हे पण लिमिट काय होईल तुमचं एक्झिस्ट होऊन जाईल. म्हणून याची पण किंमत तुम्हाला लिहिता येईल. देअरफॉर लिमिट डेल्टा y टेंड्स टू 0 डेल्टा x अपॉन डेल्टा y ची किंमत काय लिहिता येईल dx अपॉन dy लिहिता येईल. बघा म्हणून इक्वेशन नंबर 3 या दोन्ही किमती ज्या आहेत तर ते इक्वेशन नंबर 2 मध्ये मी पुट करतो. म्हणून काय लिहिता येईल देअरफॉर इक्वेशन नंबर 2 बिकम्स, काय होईल इक्वेशन नंबर 2 बिकम्स काय होईल dx याची किंमत काय लिहिता येईल या इक्वेशन वरून dx अपॉन dy लिहिता येईल इज इक्वल टू याची किंमत काय येईल 1 अपॉन dy बाय dx. आणि हे स्प्रूव्ह करायचं होतं. बघा ही कंडिशन दिली आहे dy बाय dx इज नॉट इक्वल टू 0. हे सगळं थेरमचं प्रूव्ह करा. dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. अशा पद्धतीने डेरिव्हेटिव्ह ऑफ इनव्हर्स फंक्शन आपण बघितलं तर त्याचं थेरमचं स्टेटमेंट जर इनव्हर्स फंक्शन असेल y इज इक्वल टू f ऑफ x तर त्याचा इनव्हर्सचा डेरिव्हेटिव्ह काय येतो dx अपॉन dy इज इक्वल टू 1 अपॉन dy बाय dx. बाकीचं आपण